औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील मेसन या ट्रेडमधील प्रशिक्षणार्थ्यांसाठी हा व्हिडिओ कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे। यामध्ये आपण सॅनिटेशन या टॉपिकचा अभ्यास करीत आहोत। या व्हिडिओमध्ये आपण हाऊस ड्रेनेजची माहिती घेणार आहोत। आतापर्यंत आपण सॅनिटेशन या भागाशी संबंधित व्हिडिओ पाहिलेले आहेत। यामध्ये टेक्निकल टर्म्स, रिफ्यूज कलेक्शन मेथड आणि कन्झर्वेशन सिस्टीम, वॉटर कॅरी सिस्टीमचे फायदे तोटे वर्णन पाहिले आहे। तसेच वॉटर कॅरी सिस्टीमचे वर्गीकरण आणि त्या प्रत्येक प्रकाराचे वर्णन, फायदे तोटे हे सुद्धा पाहिलेले आहे। याचप्रमाणे सिवेज लाईन कार्यक्षमतेने काम करावी यासाठी जे विविध स्ट्रक्चर्स म्हणजे सिवर अपरटन्सेस वापरले जातात, उदाहरणार्थ मॅनहोल, ग्रीन आउट, ड्रॉप मॅनहोल, लॅम्प होल, सिवरचे प्रकार आणि त्यांचे बांधकाम, सिवरचे मटेरियल आणि सिवरचा आकार, सिवरचे लेआउट आणि बांधकाम इत्यादींची माहिती आपण घेतलेली आहे। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हाऊस ड्रेनेजची माहिती घेणार आहोत। आपला अभ्यासक्रम हा एक मजली इमारतीचे बांधकाम आहे। इमारतीच्या बांधकामातील हाऊस ड्रेनेज हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। हाऊस ड्रेनेजमुळे इमारतीतील आरोग्यवर्धक वातावरण कायम राहण्यास मदत होते। तसेच इमारतीमधील वेस्टेज त्वरित बाहेर काढण्याची व्यवस्था हाऊस ड्रेनेजद्वारे केली जाते। याचप्रमाणे हाऊस ड्रेनेजचे काम व्यवस्थित असेल तर कुठेही लिकेज वगैरे होत नसल्यास इमारतीचे आयुष्य वाढते। ड्रेनेज म्हणजे इमारतीतील वेस्ट वॉटर बाहेर काढण्याची व्यवस्था होय। हे वेस्ट वॉटर सेप्टिक टँक किंवा मेन सिवर पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था म्हणजेच हाऊस ड्रेनेज होय। हाऊस ड्रेनेजची उद्दिष्टे खालीलप्रमाणे असली पाहिजे। इमारतीमध्ये आरोग्यवर्धक वातावरण निर्माण करणे, इमारतीमधील वेस्ट वॉटर शक्य तेवढ्या लवकर गोळा करून त्याचे डिस्पोजल करणे, सेप्टिक टँक किंवा मेन सिवर लाईनमधील दुर्गंधीयुक्त वायू इमारतीमध्ये शिरू न देणे, नाईट सॉईल इमारतीमधून शक्य तेवढ्या लवकर सेप्टिक टँक किंवा मेन सिवरपर्यंत पोहोचवणे, इमारतीमधून वेस्ट मॅटर व्यवस्थितपणे बाहेर काढणे। इमारतीच्या हाऊस ड्रेनेजचे काम खालील तत्वांवर आधारित असले पाहिजे। इमारतीमधील लॅबोरेटरी ब्लॉक म्हणजे संडास व युरिनची रचना अशी असावी जेणेकरून ड्रेनेज पाईपलाईनची लांबी कमीत कमी राहील। इमारत बहुमजली असल्यास त्यांची रचना अशी असली पाहिजे जेणेकरून प्रत्येक मजल्यावरील लॅबोरेटरी ब्लॉक एकामेकांवर यावे व त्यांची कमीत कमी एक भिंत ही बाहेरची असली पाहिजे, ज्यामुळे हाऊस ड्रेनेजचे कनेक्शन करणे सोपे जाईल। आता आपण पाहत आहात हाऊस ड्रेनेजचे कनेक्शन म्हणजे प्लंबिंग कशी केली जाते याचा फोटो। हाऊस ड्रेनेजचे पाईप इमारतीच्या बाजूने टाकले पाहिजे। इमारतीच्या खालून कोणताही ड्रेनेज पाईप नेऊ नये। 2 इन्स्पेक्शन चेंबर मधील ड्रेनेज लाईन ही सरळ असली पाहिजे। त्याला कोणतेही शार्प बेंड्स किंवा अनेक लाईन एकत्र येऊ नये अशी काळजी घेतली पाहिजे। जर शार्प बेंड्स किंवा अनेक लाईन म्हणजे जंक्शन तिथे येत असल्यास त्या ठिकाणी चेंबर उभारले पाहिजे। ड्रेनेज पाईपलाईनला पुरेसा उतार असावा जेणेकरून सेल्फ क्लिनिंग व्हेलॉसिटी तयार होईल। आता तुमच्या समोर आहे हाऊस ड्रेनेज प्लॅन। एका साध्या इमारतीच्या हाऊस ड्रेनेजचा प्लॅन कसा असावा याचे चित्र स्क्रीनवर आपण पाहत आहात। इमारतीमधून येणारा जास्तीत जास्त डिस्चार्ज लक्षात घेऊन पुरेशा व्यासाचे पाईप आपण हाऊस ड्रेनेजसाठी वापरले पाहिजे जेणेकरून ओव्हरफ्लो होणार नाही। ड्रेनेज लाईनवर योग्य ठिकाणी ट्रॅप्स वापरल्या पाहिजे जेणेकरून सिवर किंवा सेप्टिक टँकमधील दुर्गंधीयुक्त वायू इमारतीमध्ये शिरणार नाही। इमारतीमधील हाऊस ड्रेनेजचे कनेक्शन मेन सिवर किंवा सेप्टिक टँकशी करण्यापूर्वी आपण इमारतीच्या क्षेत्राच्या आतमध्ये इन्स्पेक्शन चेंबर लावले पाहिजे। हाऊस ड्रेनेजचे कनेक्शन मेन सिवर किंवा सेप्टिक टँकशी करण्यापूर्वी इमारतीच्या क्षेत्रामध्ये आपण इंटरसेप्टिंग ट्रॅप लावली पाहिजे जेणेकरून सिवरमधून किंवा सेप्टिक टँकमधून दुर्गंधीयुक्त वायू हाऊस ड्रेनेजमध्ये शिरणार नाही। तसेच सिवरमधून उंदीर, घूस यासारखे प्राणी किंवा कीटक आतमध्ये शिरणार नाहीत। हाऊस ड्रेनेजची सर्व कनेक्शन वॉटर टाईट असली पाहिजे। हाऊस ड्रेनेजच्या सिस्टीमला सुरुवातीपासून शेवटच्या बिंदूपर्यंत पुरेसे व्हेंटिलेशन दिलेले असले पाहिजे। हाऊस ड्रेनेजसाठी वापरलेले सर्व पाईप्स आणि साहित्य उत्कृष्ट दर्जाचे असले पाहिजे। हे सर्व साहित्य पुरेसे मजबूत, कठीण व न झिजणारे असावे। तसेच ओलावा शोषून घेणारे म्हणजे नॉन ॲब्सॉर्बंट असावे। सर्व साहित्य हे न गंजणारे असले पाहिजे। सर्व हाऊस ड्रेनेज सिस्टीममध्ये एअरलॉक, सायफनेज किंवा अंडर डिपॉझिट म्हणजेच वेस्ट साठवून राहणे इत्यादी शक्यता कमीत कमी राहतील असे असावे। सर्व हाऊस ड्रेनेज सिस्टीममध्ये एअरलॉक तयार होऊ नये, सायफनेज तयार होऊ नये, तसेच अंडर डिपॉझिट म्हणजेच ड्रेनेजमध्ये वेस्ट साठवून राहणे इत्यादी शक्यता कमीत कमी राहतील असे असावे। आपणा सर्वांचे अनेक धन्यवाद।